झी 24 तास एक पाऊल पुढे। मला तर वाटतं महात्मा फुले मंडई हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे। मुंबईतल्या कितीतरी मंडईमध्ये आपण गेलो तर हीच परिस्थिती आपल्याला जिकडे तिकडे दिसते। करी रोडचा ब्रिज एप्रिल 2013 पर्यंत बंद राहणार आहे। हा ब्रिज 13 डिसेंबर पासून बंद ठेवण्यात येणार आहे। मोनो रेल्वेच्या कामामुळे करी रोडचा ब्रिज बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे वाहन चालकांना लोअर परेल ब्रिज, भायखळा एस ब्रिज, एल्फिस्टन ब्रिज, टिळक ब्रिजचा वापर करावा लागणार आहे। करी रोड ब्रिजच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जेंनी। मोनो रेलच्या कामामुळे करी रोडचा ब्रिज 6 महिने बंद असणार आहे। 13 डिसेंबर पासून हा ब्रिज बंद असणार आहे। 13 डिसेंबर ते एप्रिल 2013 पर्यंत हा ब्रिज बंद असणार आहे। भारत माता थिएटर ते डॉक्टर आंबेडकर रोड ते NM जोशी मार्गापर्यंत असलेला हा ब्रिज बंद ठेवण्यात येणार आहे। करी रोड ब्रिज हा मोनो रेल्वेच्या कामामुळे बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे वाहन चालकांना लोअर परेल ब्रिज, चिंचपोकळी ब्रिज, भायखळा ब्रिज, एस ब्रिज, एल्फिस्टन ब्रिज आणि टिळक ब्रिजचा वापर करावा लागणार आहे। वाहतूक पोलिसांच्या निर्णयामुळे वाहतुकीची समस्या नक्कीच होणार आहे, कारण या ब्रिजवरनं नेमका दक्षिणेकडे आणि त्याचबरोबर उपनगराकडे जाणारे बहुतेक वाहन चालक याच मार्गाचा आणि याच करी रोडच्या ब्रिजचा वापर करतात। पण आता या मोनोरेलच्या कामामुळे फक्त पादचारकांना आणि दुचाकी वाहन चालकांना या ब्रिजचा वापर करावा लागणार आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।